तुम्हाला सुद्धा असा आतून सॉफ्ट आणि बाहेरून हलकासा क्रिस्पी असा काठोकाठ फिलिंग असलेला फ्लेवरफुल कोबीचा पराठा खायचा आहे का? तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर बघा, अगदी काठोकाठ फिलिंग गेलेली आहे आणि भरपूर फिलिंग भरलेला असा हा कोबीचा पराठा मी बनवला आहे. जर तुम्हालाही असा पराठा बनवायचा आहे तर मग ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोबीच्या पराठ्यांची रेसिपी. तर कोबीचे पराठे भरपूर जणांचे फसतात, म्हणजे जमत नाहीत, फुटतात. तर कोबीचा पराठा बनवताना किंवा कोणताही आलू पराठा, गोबी पराठा, कोणताही पराठा बनवताना छोट्या छोट्या टिप्स असतात. त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर मग तुमचाही पराठा अजिबात फुटणार नाही आणि असे मस्त खरपूस आणि काटोकाट फिलिंग जाणारे पराठे बनवून होतात आपले. तर कोबीचे पराठे बनवण्यासाठी मेजर 3 स्टेप्स असतात. म्हणजे पहिलं तर आपण पीठ मळून घेतो, सेकंड म्हणजे की आपण फिलिंग रेडी करतो आणि थर्ड आपण फिलिंग स्टफ करून पराठे मस्त लाटून आणि भाजून घेतो. तर इथे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीठ मळताना नाही दाखवलं आहे, पण मी फक्त काय केलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि नॉर्मल आपण जसं चपातीचं पीठ मळून घेतो तशीच कणिक मी मळून घेते आहे. तर थोडीशी सैलच मळायची, जास्त घट्ट नाही मळायची. जर तुम्ही घट्ट पीठ मळलं तर मग पराठे फुटू शकतात. त्यामुळे जितकं मऊ आणि सैल पीठ मळता येईल तितकं मळायचं आहे आणि त्याला छान असं 1 तासभर मुरत ठेवायचं आहे. तर काही लोक कोबीचे पराठे बनवताना त्यामध्ये बेसन पीठ किंवा मैद्याचं पीठही ॲड करतात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता. मी इथं नाही करत आहे. तरीही आपले पराठे एकदम काटोकाट फिलिंग जाणारे आणि अजिबात न फुटणारे बनणार आहेत. तुम्हालाही असे खरपूस मस्त काटोकाट फिलिंग असलेले पराठे जर खाऊन बघायचे असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघूयात कोबीच्या पराठ्यासाठी लागणारं. तर इतकं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी मी इथं घेतलं आहे जिरं. त्याचसोबत मी इथं घेतला आहे मीडियम साईज 1 बारीक चिरून घेतलेला कांदा. तर व्यवस्थित असा बारीक कट करून घेतला आहे मी कांदा. त्याचसोबत मी इथं घेतला आहे आल्याचे तुकडे. तर असा बारीक चिरून घेतला आहे मी आलंसुद्धा. आणि त्याचसोबत मी इथं 2 हिरव्या मिरच्या अशा मस्त बारीक चिरून घेतल्या आहेत आणि अगदी 1 चमचाभर ओवासुद्धा घेतला आहे मी इथे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता कोबीचा पराठा आहे त्यामुळे मी इथे कोबी घेतली आहे. तर कोबी अशी मस्त फ्रेश घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे कोबी. आणि इथे मी हे घेतलं आहे गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठही मी असं व्यवस्थित मळून घेतलं आहे. तर अगदी सोपं आहे. आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घेतलं आहे मी. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कसुरी मेथी आणि ओवाही ॲड करू शकता. मी नाही केलं आहे. मी असं सैल असं पीठ मळून घेतलं आहे ह्याचं गव्हाचं आणि ह्याला मी भिजत ठेवलं आहे साधारणतः 1 तासासाठी. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला कोबीचे पराठे बनवण्यासाठी. आणि ह्या सामानाशिवाय आपल्याला काही पावडर्ड मसालेसुद्धा लागणार आहेत, जसं की लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला वगैरे. तर मी तुम्हाला नंतर सांगेनच काय काय मसाले लागणार आहेत ते. तर सुरुवात करूयात आपल्या पराठ्याला. तर सगळ्यात आधी मी इथे कोबी व्यवस्थित किसून घेते आहे. तर आपल्याला अगदी बारीक कोबी अशी किसून घ्यायची आहे. तर मी किसणीच्या साहाय्याने ह्याला व्यवस्थित किसून घेते आहे. तर अशा प्रकारे माझा सगळा कोबी किसून झाला आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी बारीक असं किसून घेतला आहे. या कोबीला जास्त जाड नाही ठेवायचं आहे, जितकं शक्य होईल तितकं बारीक असं याला किसून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक किसायचं आहे. तर आता पुढे बघूयात. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे, म्हणजे आपल्याला ह्याची भाजी काइंड ऑफ क्रिएट करायचं आहे या कोबीचं. तर सगळ्यात आधी इथे मी ह्या कोबीची भाजी बनवण्यासाठी कढई मस्त तापवून घेते आहे. यात मी ॲड करणार आहे साधारणतः 2 ते 3 चमचे तेल. तेलही व्यवस्थित तापू द्यायचं आहे, गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं तापलं गेलं आहे. आता मी यात ॲड करणार आहे अगदी चमचाभर जिरं. 1 चमचाभर जिरं. जिरं चांगलं फुललं की मग मी यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेलं आलं. हेही चांगलं परतलं गेलं आपलं आलं की मग मी यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा चांगला असा गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर. तर कांदा आपल्याला छान असा पिंकिश ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर मी इथे गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे.
हाय फ्लेमवरतीच आपल्याला मस्त कांदाचा परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघा कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे, छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे, ह्याला पिंकिश ब्राऊन कलर आला आहे. आता मी यात ॲड करणार आहे सगळी किसून घेतलेली कोबी. तर कोबी हाय फ्लेमवरतीच आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. तर आपल्याला ही कोबी हाय फ्लेमवरतीच व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. जर तुम्ही स्लो फ्लेमवरती याला परतलं तर मग हे पाणी सोडेल कोबी आणि मग पातळ होऊ शकते भाजी. त्यामुळे याला हाय फ्लेमवरतीच आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पाणी सगळं ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि कोरडी होईल आपली ही भाजी. साधारणतः 1-2 मिनिटं मी याला छान व्यवस्थित हाय फ्लेमवरती परतवून घेतलं आहे. आणि आत्ता आपल्याला आणखी 1 मिनिटभर ह्याला छान हाय फ्लेमवरतीच परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात स्लो नाही करायची आहे. आता मी या भाजीत ॲड करणार आहे अगदी 1/4 टीस्पून हळद, त्याचसोबत 1/2 टीस्पून धना पावडर, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 चमचाभर गरम मसाला. तर हे पावडर स्पायसेस हे ॲड करून छान मिक्स करून घ्यायचे. पाणी कमी कमी होत चाललं आहे या भाजीतलं आणि कोरडी होती आहे भाजी. तर इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि इथे बघा मस्तपैकी आपली कोबीची भाजी झाली रेडी. तुम्ही नोटीस केलं असेल मी आत मीठ ॲड नाही केलं. जर तुम्ही इथे मीठ ॲड केलं तर मग भाजी पाणी सोडू शकते आणि मग आपले पराठे फुटू शकतात. त्यामुळे मी ह्याला व्यवस्थित थंड होऊ देते. प्रॉपर एकदम थंड होऊ द्यायचं ह्याला 10-15 मिनटं. आणि मग हे प्रॉपर थंड झालं, पूर्ण थंड झालं की मग आपण यात मीठ ॲड करणार आहे. तर मी इथे भाजी थंड होऊ देते. मी ही भाजी आपण ज्या भांड्यात कोबी किसलेला त्यातच टाकून थंड होऊ देते. या भाजीला मस्त आपण 10-15 मिनिटांसाठी सोडतोय असं थंड होण्यासाठी. इथे हे सारण व्यवस्थित थंड झालेलं आहे, साधारणतः 10-15 मिनटं झाले आहेत. आता मी यात ॲड करणार आहे क्रश करून ओवा. तर असा ओवा मी हातावरतीच व्यवस्थित क्रश करून ॲड करणार आहे ह्यावरती. या ओव्याने आपल्याला हे पराठे बाधणार नाहीत आणि हलके होतील पचायला, त्यामुळे मी ओवा ॲड करते. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे चाट मसाला. तर अगदी 1/4 टीस्पून ॲड करते मी, जास्त नाही ॲड करणार. आणि आता हे स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी यात ॲड करणार आहे मीठ. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि मग ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करते मी. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे भरपूर सारी बारीक चिरून टाकलेली कोथिंबीरही ॲड करायची आहे आणि याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मस्तपैकी आपली स्टफिंग झाली आहे रेडी. आता पराठे लाटायला घेऊया. तर इथे बघा पीठ व्यवस्थित मुरलं आहे, भिजलं आहे व्यवस्थित. आता मी यातला एक गोळा काढून घेते आहे. तर आपण चपातीला जितका गोळा घेतो त्यापेक्षा अगदी थोडासा छोटा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त सॉफ्ट आणि छान भिजलं गेलं आहे हे पीठ. तर इतका गोळा घेतला आहे मी आणि मग ह्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. थोडंसं लाटायचं आहे अगदी. आणि किनारींवरती लाटायचं आहे, मध्ये थोडंसं जाड ठेवायचं कारण आपण स्टफिंग फिल करणार आहोत यामध्ये. तर आता मी जितकं आपण पीठ घेतलं आहे तितकंच यामध्ये स्टफिंग फिल करणार आहे. इनफॅक्ट त्यापेक्षा थोडंसं जास्तच करायचं आहे, म्हणजेच ते छान काटोकाट जाते फिलिंग. तर इथे बघा मी इतकं फिलिंग घेतलं आहे. आता याला सील करून घ्यायचं आहे. मी याच्यावरती पुन्हा थोडंसं पीठ ॲड करते कोरडं, जेणेकरून अजिबात पाणी नाही सुटणार या फिलिंगला. मग पुरणपोळी करताना जसं आपण पुरणाला भरून घेतो तसं आपल्याला ह्याला भरून मस्त लॉक करून घ्यायचं आहे.
एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं आणि ह्याला सील करून घ्यायचं. झाला आहे आपला गोळा रेडी. आता पुन्हा ह्याला छान असं पिठामध्ये डीप करायचं आहे, कोरड्या पिठामध्ये, आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं. तर थोडंसं प्रेस करते आधी मी, जेणेकरून फिलिंग सगळीकडे पसरली जाईल. आणि मग अगदी हलक्या हाताने, अलगद हाताने ह्याला हळूहळू लाटून घ्यायचं. जास्त पातळही नाही लाटायचं, थोडंसं जाडच ठेवायचं आहे. पराठे थोडेसे जाडच असतात, पण जास्तही नाही, मीडियम कन्सिस्टन्सी असली पाहिजे. बघा, अगदी काठोकाठ फिलिंग चालली आहे, तुम्ही बघू शकता. पुन्हा ह्याला पलटून दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित लाटून घ्यायचं. जर तुम्हाला ह्याचं पीठ कसं मळलं आहे हे पाहायचं असेल तर मी आधी बटाट्याच्या पराठ्यांची म्हणजे आलू पराठ्याची रेसिपी अपलोड केली आहे. तर तिथे मी डिटेलमध्ये सांगितलं की पीठ कसं मळायचं आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तर लगेच जाऊन चेकआउट करा. बघा, अगदी प्रॉपर लाटला गेला आहे हा पराठा आणि किनारीपर्यंत फिलिंग गेलेली आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित लाटून घेतलं मी. दाखवते फिलिंग तुम्हाला. बघा, व्यवस्थित फिलिंग सगळीकडे पसरली गेली आहे. मस्त दिसतोय हा पराठा आत्ताच. तर तवा इथं व्यवस्थित तापला गेला आहे. आता मी थोडंसं तेल ग्रीस करून घेते, तव्यामध्ये ॲड करते तेल, आणि मग पराठा अलगद हाताने आपल्याला यामध्ये टाकायचं. बघा, मस्त तुम्ही बघू शकता फिलिंग अगदी काठोकाठ गेली आहे. तर आलू पराठा असू दे किंवा कोबीचा पराठा असू दे, कोणताही पराठा असू दे, त्यामध्ये फिलिंग भरपूर गेली की तेव्हाच तो पराठा टेस्टी लागतो आणि फ्लेवरफुल लागतो. त्यामुळे फिलिंग व्यवस्थित भरली गेली पाहिजे. आता मी तेल सोडून घेते बाजूने. तर इथे बघा थोडेसे बबल्स येऊ लागलेत या पराठ्याला. आता मी याला फ्लिप करते. तर अगदी अलगद हाताने बघा, मस्त दिसतोय हा. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवली आहे, जेणेकरून हे पराठे असे मस्त खरपूस भाजले जातील. दुसऱ्या साईडनेही याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता बघा, दुसऱ्या साईडने मी याला व्यवस्थित फ्लिप करून घेते. पुन्हा तेल लावते. पुन्हा फ्लिप करते. मस्त असे खरपूस पराठे लागतात हे. आणि मी थोडंसं हाय फ्लेमवरती त्याला भाजते, जेणेकरून हे मस्त असे क्रिस्पी क्रंची आणि खरपूस होतील. तर व्यवस्थित त्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. बघा, मस्त दिसतात पराठे. पराठा झालाय रेडी. याला मी काढून घेते आणि असे बाकीचेही पराठे लाटून घेते. बघा काय मस्त दिसतोय हा पराठा. तर झालेत रेडी आपले असे गुबगुबीत, बाहेरून क्रिस्पी खुसखुशीत आणि आतून असे एकदम मऊ सॉफ्ट असे कोबीचे पराठे. तर मीही हे पराठे एन्जॉय करते, तुम्हीही करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे पराठे कसे वाटले. तर अशा प्रकारे झालेत माझे कोबीचे पराठे व्यवस्थित बनवून. तर जसं तुम्ही बघितलात, माझा एकही पराठा फुटलेला नाही आहे आणि अगदी काठोकाठ फिलिंग गेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी स्टफिंग शेवटपर्यंत आली आहे याची, आणि फुल स्टफ्ड असा हा पराठा बनला गेला आहे आणि तितकाच सॉफ्ट आणि ॲट द सेम टाईम खुसखुशीत आणि क्रिस्पी झाला आहे बाहेरून. तर तुम्हालाही असे पराठे बनवून खायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी, रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.